इमानात द्यायचं, कुठून एखादा फोटोशॉप घ्यायचा आणि मोठं बोलायचं, निघून जायचं। शेतकऱ्याची काळी दिवाळी करणाऱ्या फडणवीस सरकारचा करायचं काय? सरकारच्या नावाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं व खासदार प्रणिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिवाळी काळी दिवाळी साजरा करायला काँग्रेस पक्षाने आदेश दिला। शेतकरी पूर्ण आज अंधारात आहे। ह्या राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हजारो कोटीचं पॅकेज जाहीर केलं, सगळ्यात मोठं पॅकेज जाहीर केलं, पण ते कागदावर राहिलं। शेतकऱ्यांना हे मिळालं नाही म्हणून शेतकरी हा दिवाळी काळी साजरा करतात। मंत्री संत्री सगळे बंगल्यामध्ये दिवाळी साजरी करतायत, पण जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला तुम्ही पॅकेज देता म्हणला, हा शेतकऱ्याला अतोनात नुकसान झालं। महापुराला त्या शेतकऱ्यांच्या घरदारे गेले, शेतकऱ्यांचं हातचं आलेलं पीक गेलं आणि ह्या राज्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ह्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही एकरी एवढी देऊ, हेक्टर एवढं देऊ। आज तगायत कुणालाही 5 पैसे आले नाहीत। त्यामुळे हा दिवस शेतकऱ्याच्या वतीनं काळा दिवस आम्ही जाहीर करतोय आणि मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा जाहीर या ठिकाणी निषेध। चॅनलवरती नवीन आहात तर पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि सोलापूर मधून कुठून पाहतात कमेंट करा।